नमस्कार. आज आपण एका अशा स्रोताचा सखोल अभ्यास करणार आहोत जो मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात जो एक मूलभूत प्रश्न असतो ना त्याला हात घालतो. अगदी. तो एकच प्रश्न की आयुष्यात खरी शांती, खरं यश किंवा ते आत्मबळ म्हणतात ते, त्याचा खरा स्रोत काय आहे? आणि लोक शोधत असतात नाही का? आयुष्यभर. हो, शोधतच असतात. पण तो काही सापडत नाही सहजासहजी. आता हा स्रोत म्हणतो की या प्रश्नांची उत्तरं विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या शिकवणीत आणि राजयोग साधनेत आहेत. पण इथं सुरुवात करण्याआधी मला एक संकल्पना थोडी वेगळी वाटली. ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. अच्छा. आजच्या काळात हा शब्द ऐकला की काहीतरी जुनं कालबाह्य झाल्यासारखं वाटतं. पण हा स्रोत याला एक जिवंत ऊर्जा म्हणतो. ही जिवंत ऊर्जा म्हणजे नेमकं काय? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय. जिवंत ऊर्जा हा शब्द सगळा दृष्टिकोन बदलतो. हो ना? हो. याचा अर्थ असा आहे की ही काहीतरी म्युझियममध्ये ठेवलेली, धूळ खात पडलेली जुनी गोष्ट नाहीये. याला एक लाईव्ह वायर समजा. लाईव्ह वायर. छान. हो. ज्यात आजही तितकाच करंट आहे. स्रोत असं सुचवतो की ही परंपरा म्हणजे व्यक्तींची पूजा नाही, तर त्या ऊर्जेच्या प्रवाहाशी स्वतःला जोडून घेणं आहे. एक सक्रिय आणि परिवर्तनशील शक्ती. म्हणजे हा काही निष्क्रिय वारसा नाही, अजिबात नाही. तर एक सक्रिय अनुभव आहे. वाव, ही कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे हे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीला फॉलो करण्याबद्दल नाही, तर एका ऊर्जेच्या स्रोतामध्ये प्लग इन करण्यासारखं आहे. अगदी. पण मग या ऊर्जेचा परिणाम काय होतो? स्रोत म्हणतो की ती आत्म्याला स्पर्श करते. हे ऐकायला खूप काव्यात्मक वाटतं, पण ह्याचा व्यावहारिक अर्थ काय घ्यायचा? खरं तर याचा व्यावहारिक अर्थ असा की हा बदल केवळ वरवरचा किंवा बौद्धिक नाही. म्हणजे केवळ 4 चांगली पुस्तकं वाचून किंवा एखादं व्याख्यान ऐकून आलेलं शहाणपण नाही. आत्म्याला स्पर्श करणे म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या मुळाशी होणारा बदल. अच्छा. आपले जे व्यक्तिमत्वाचे थर असतात ना, आपलं वागणं, आपल्या सवयी, आपले विचार, या सगळ्याच्या खाली जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याला मिळणारा तो एक धक्का आहे. आणि तिथूनच खऱ्या परिवर्तनाची सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे ही ऊर्जा आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देते. आणि याच कल्पनेला जोडून पुढचा विचार येतो, अंतर्ज्ञानाची जागृती. हा स्रोत याला संतुलित आणि शांत जीवनाचा मार्ग म्हणतो. पण अंतर्ज्ञान आणि बाहेरून मिळणारी माहिती यात नेमका फरक काय? आज तर आपण माहितीच्या महापुरातच जगतोय. आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे. याला आपण असं समजू शकतो, बाहेरून मिळणारी माहिती म्हणजे गुगल मॅप्स. ओके. तो तुम्हाला जगातला कुठलाही रस्ता दाखवू शकतो. ते खूप उपयुक्त आहे, पण ते बाहेर आहे. बरोबर. या उलट अंतर्ज्ञान म्हणजे तुमच्या आत असलेलं कंपास, म्हणजे होकायंत्र. वाह. गुगल मॅप्स बंद पडू शकतो, नेटवर्क जाऊ शकतं, पण होकायंत्र तुम्हाला नेहमी दिशा दाखवतं. स्रोत सांगतो की ही शिकवण तुम्हाला तो आतला कंपास वापरायला शिकवते. म्हणजे बाहेरच्या गोंधळात परिस्थितीत काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याची एक आंतरिक समज. अगदी. तेच म्हणजे अंतर्ज्ञान. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. म्हणजे उत्तरं बाहेर शोधण्याऐवजी आपल्या आतल्या दिशादर्शकावर विश्वास ठेवायला शिकणं. आणि यातली ती जागृती महत्वाची आहे. हो. कारण याचा अर्थ ते ज्ञान आधीपासूनच आपल्या आत आहे, फक्त ते सुप्त अवस्थेत आहे. हा विचारच खूप दिलासा देणार आहे. असं वाटते की आपण अपूर्ण नाही, फक्त आपल्या आतल्या शक्तीला ओळखायचं राहून गेलंय. निश्चितच. आणि याचमुळे ही शिकवण अनेकांना आकर्षक वाटते. ती सांगते की तुमच्यातच सर्व काही आहे, फक्त एका योग्य मार्गाची किंवा प्रक्रियेची गरज आहे, ज्यामुळे ती सुप्त शक्ती जागृत होईल. आणि तो मार्ग म्हणजे राजयोग साधना, असा हा स्रोत सूचित करतो. बरोबर. तो म्हणतो की या साधनेतूनच ती आंतरिक जागृती शक्य होते. एक मिनिट, इथे थांबूया. ह्या स्रोतातील एक वाक्य मला खरोखरच विचार करायला लावणारा वाटलं. कुठलं? ते म्हणतात, हे सिर्फ सिद्धांत नाही, बल्कि ऐसा प्रायोगिक आध्यात्मिक विज्ञान है. आध्यात्मिक विज्ञान हे 2 शब्द सहसा एकत्र येत नाहीत की नाही? बरोबर. पूर्णपणे विरुद्ध वाटतात. हो ना. कारण विज्ञान म्हणजे काय? पुरावा, तथ्य, प्रयोग. आणि अध्यात्म म्हणजे श्रद्धा, एक प्रकारचा अनुभव. स्रोत या 2 पूर्णपणे भिन्न गोष्टींना एकत्र कसा काय जोडतोय, ही एक मोठी उडी आहे. आणि हाच या स्रोताचा सर्वात मोठा आणि धाडसी दावा आहे. तो अध्यात्माला श्रद्धेच्या प्रांतातून बाहेर काढून थेट प्रयोगशाळेत आणतो. प्रयोगशाळेत? हो. तो म्हणतो, तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचं मन हीच तुमची लॅब आहे. आम्ही तुम्हाला एक पद्धत देतोय, तुम्ही प्रयोग करा आणि निकाल स्वतःच तपासा. वा. ही कल्पनाच अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी आहे. याचा अर्थ आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा. हे खूपच रंजक आहे. हो.
म्हणजे हे असं नाही की तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि सगळं ठीक होईल, तर हे असं आहे की ही प्रक्रिया करून पहा आणि तुम्हाला स्वतःलाच परिणाम दिसेल. पण मग हा प्रयोग नेमका आहे तरी काय? जेव्हा श्रोत राजयोग साधना म्हणतो तेव्हा त्यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो याबद्दल काही संकेत मिळतात का? म्हणजे हे शारीरिक आसनं आहेत की काही मानसिक प्रक्रिया? स्रोतानुसार याचा भर शारीरिक कसरतींपेक्षा जास्त मानसिक नियंत्रणावर आहे. ओके. उदाहरणार्थ आपले विचार कुठून येतात आणि कुठे जातात यावर लक्ष ठेवणे, म्हणजे एक प्रकारे आपल्याच मनाचे साक्षी बनणे किंवा एखाद्या विचारावर मनाला एकाग्र करण्याची क्षमता विकसित करणे. म्हणजे ही एक प्रकारची मेंटल जिम आहे. अगदी बरोबर. जिथे तुम्ही तुमच्या मनाच्या स्नायूंना म्हणजे तुमच्या एकाग्रतेला आणि सजगतेला प्रशिक्षण देता. ही मनाला शिस्त लावण्याची प्रक्रिया आहे. मेंटल जिम ही संकल्पना आवडली. आणि या विज्ञानाचा किंवा या प्रयोगाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम काय हे सुद्धा श्रोत सांगतो. काय? तो म्हणतो की हे विज्ञान तुमच्या विचारांना सकारात्मक बनवते. आता पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल तर आपण सतत ऐकत असतो. हे त्यापेक्षा वेगळं कसं आहे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण अनेकदा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नकारात्मक विचारांना दाबून टाकणं किंवा इग्नोर करणं असं समजलं जातं. हो, वरवरचं. बरोबर. ते प्लास्टर लावण्यासारखं आहे, जखम आतून तशीच राहते. हा स्रोत म्हणतो की ही प्रक्रिया विचारांच्या मुळाशी जाऊन काम करते. मुळाशी? हो. ती विचारांची गुणवत्ता आणि दिशा बदलते. हे अगदी पाण्याचं शुद्धीकरण करण्यासारखं आहे. वरवरची घाण काढण्याऐवजी पाण्याच्या मूळ स्रोतालाच शुद्ध करण्यावर भर दिला जातो. म्हणजे जेव्हा विचारांचा मूळ प्रवाहच सकारात्मक होतो तेव्हा वरवरचे प्रयत्न करावे लागत नाहीत. अगदी. ते आपोआप घडतं. ठीक आहे. म्हणजे विचारांना सकारात्मक बनवणं ही पहिली पायरी झाली. पण याचा व्यावहारिक उपयोग काय? समजा माझे विचार सकारात्मक झाले, पण माझ्यासमोरची अडचण तर तशीच आहे, यावर स्रोत काही बोलतो का? हो, आणि इथेच या शिकवणीचा खरा व्यावहारिक भाग सुरू होतो. अच्छा. स्रोतामध्ये पुढची पायरी सांगितली आहे, जी मला खूप शक्तिशाली वाटते. ते म्हणतात की ही शिकवण चुनौतियों को अवसर में बदलता है. आव्हानांना संधींमध्ये बदलते. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे थोडं पुस्तकी नाही का वाटत? म्हणजे समजा एखाद्याने नोकरी गमावली किंवा जवळच्या व्यक्तीला गमावलं, तर त्या दुःखाला संधी म्हणणं थोडं म्हणजे असंवेदनशील नाही का वाटणार? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि स्रोत इथे सकारात्मकतेचा चुकीचा अर्थ घेऊ नका असं सुचवतो. त्याचा अर्थ भावनांना दाबून टाकणे असा नाही. मग काय? दुःख, निराशा किंवा राग या भावना नाकारायला नाही, तर त्या भावनांमध्ये वाहून न जाता त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणारी आंतरिक शक्ती शोधण्याबद्दल तो बोलतो. ओके. संधी म्हणजे दुःख साजरे करा असे नाही, तर या अनुभवातून मी काय शिकू शकेन आणि स्वतःला अधिक मजबूत कसं बनवू शकेन हा दृष्टिकोन ठेवणे. मला एक उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा नोकरी गेली. एक दृष्टिकोन म्हणजे माझं आयुष्य संपलं, आता माझं कसं होणार, हा भयाचा आणि निराशेचा दृष्टिकोन आहे. जो स्वाभाविक आहे. अगदी. पण दुसरा दृष्टिकोन जो सकारात्मक विचारांतून येतो तो असा असू शकतो, ठीक आहे, हे घडलं आहे, हे एक आव्हान आहे, पण कदाचित हीच संधी आहे मला काहीतरी नवीन शिकण्याची किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची. बरोबर. जो विचार मी अनेक वर्ष करत होतो तो आता प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे. परिस्थिती तीच आहे, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे एका व्यक्तीसाठी ती शेवटची पायरी ठरते तर दुसऱ्यासाठी ती पहिल्या पायरीची संधी बनते. हाच तो बदल आहे ज्याबद्दल स्रोत बोलतोय. हो. म्हणजे बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा आंतरिक स्थिती बदलणं जास्त महत्त्वाचं आणि प्रभावी आहे. कारण बाह्य परिस्थिती नेहमीच आपल्या नियंत्रणात नसते. पण आपला दृष्टिकोन असतो. हे पटण्यासारखं आहे. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? स्रोत म्हणतो की हे विज्ञान भीतर सोई शक्ती को जागृत करता है. म्हणजे आत दडलेल्या सुप्त शक्तीला जागृत करतं. ही सुप्त शक्ती म्हणजे काय? हे ऐकायला खूप गूढ किंवा सिनेमॅटिक वाटतंय. हो, शब्द थोडे नाट्यमय वाटू शकतात, पण त्यामागील कल्पना खूप व्यावहारिक आहे बरं का. अच्छा. ही सुप्त शक्ती म्हणजे कोणतीही अलौकिक शक्ती नाही, तर आपलंच आत्मबळ, आपली इच्छाशक्ती, आपली आंतरिक शांती, आपली खरी क्षमता, जी आपण वापरत नाही. अगदी. अनेकदा आपण स्वतःला कमी लेखतो. हे मला जमणार नाही, मी यासाठी लायक नाही, असे विचारच आपल्या मर्यादा ठरवतात.
ही नकारात्मक विचारांची आणि भीतीची एक चादर असते, ज्याखाली आपली खरी शक्ती झाकली जाते. म्हणजे ही शक्ती बाहेरून आणायची नाहीये, ती आधीपासूनच तिथे आहे. हो, फक्त त्यावरील आवरण दूर करायचंय. अगदी बरोबर. म्हणूनच स्रोत तिला सोयी हुई म्हणजे झोपलेली शक्ती म्हणतो. राजयोग साधना ही त्या शक्तीला जागवण्याची किल्ली आहे. आता हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडले जात आहेत. हो, आता बघा, गुरुशिष्य परंपरेची जिवंत ऊर्जा तुम्हाला एका मार्गावर आणते. त्यातून अंतर्ज्ञानाची जागृती होते, म्हणजे तुम्हाला आतला कंपास सापडतो. बरोबर. हे प्रायोगिक विज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष साधनेतून शक्य होतं. या साधनेमुळे तुमचे विचार सकारात्मक होतात. आणि सकारात्मक विचारांमुळे आव्हाने संधी वाटू लागतात. आणि जेव्हा तुम्ही आव्हानांना संधी म्हणून स्वीकारायला लागता, तेव्हा तुमची सुप्त शक्ती आपोआप जागृत होते. ही एक संपूर्ण साखळी आहे. हे खरोखरच एका संपूर्ण जीवन परिवर्तनाच्या प्रवासासारखं वाटतंय. हे फक्त 1-2 गोष्टी बदलण्यापुरतं मर्यादित नाहीये. स्रोताच्या शेवटी एक आवाहन केल्यासारखं वाटतंय. त्यात म्हटलं आहे की जर तुम्हीही तुमच्या जीवनात आध्यात्मिकता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक विकासाचा खरा मार्ग शोधत असाल तर आता वाट पाहू नका. हे कोणासाठी आहे? मला वाटतं हे त्या लोकांसाठी आहे जे अस्वस्थ आहेत, जे उत्तरांच्या शोधात आहेत, ज्यांना वाटतंय की त्यांच्या जीवनात काहीतरी कमी आहे. पण ते काहीतरी काय आहे हे त्यांना सापडत नाहीये. बरोबर. अनेकदा लोकांना बदलायची इच्छा असते, पण योग्य मार्ग कोणता हे कळत नाही. हा स्रोत राजयोग आणि विद्यावचस्पती विद्यानंद यांच्या शिकवणीला एक संभाव्य अनुभव आधारित मार्ग म्हणून सादर करतो. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली. काय? ती म्हणजे हा स्रोत बाह्य गोष्टींवर अवलंबून राहण्याऐवजी आंतरिक बदलावर कमालीचा भर देतो. मग ती शांती असो, यश असो किंवा आत्मबळ असो, या सगळ्याचा उगम आपल्या आतच आहे, असं तो ठामपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा प्रायोगिक हा शब्द इथे महत्वाचा ठरतो. हो. याचा अर्थ हा मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे, जो प्रयत्न करायला तयार आहे. तो केवळ काही निवडक लोकांसाठी नाही. विज्ञानाप्रमाणेच जो कोणी योग्य प्रक्रिया करेल त्याला त्याचे परिणाम मिळू शकतात. म्हणजे हे एक प्रकारे लोकशाही करण्यासारखं आहे, जिथे आत्मविकासाची संधी सर्वांसाठी समान आहे. हो, अगदी तसंच. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की हा स्रोत शांती आणि आत्मसामर्थ्यासाठी एक व्यावहारिक मार्ग दाखवतो. हा मार्ग केवळ तात्विक नाही, तर तो विचारांमध्ये बदल घडवून आणण्यावर आणि आंतरिक शक्ती जागृत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तो श्रद्धेपेक्षा अनुभवाला जास्त महत्त्व देतो. यातील सर्वात महत्वाचा विचार माझ्यासाठी तरी असा आहे की उत्तरांसाठी बाहेर पाहण्याऐवजी आत पाहण्यावर जोर दिला जातो. बरोबर. विचारांना सकारात्मक बनवणे आणि आव्हानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हे या शिकवणीचे मूळ आहे. बाह्य जग आपण नियंत्रित करू शकत नाही, पण आपल्या आतलं जग आपण नक्कीच बदलू शकतो. आणि स्रोत हेच सांगतो की जे लोक अध्यात्म, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक विकासाचा खरा मार्ग शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा एक पर्याय असू शकतो. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. हो. जर आव्हानांना संधींमध्ये बदलण्याची शक्ती आपल्या विचारांमध्येच दडलेली असेल, तर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आज समोर आलेल्या सर्वात लहान आव्हानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो? म्हणजे अगदी छोट्या गोष्टी. हो, मग ते ट्रॅफिक जॅम असो किंवा ऑफिसमधील एखादा अवघड काम, तिथे हा प्रयोग करून पाहता येईल का?